नमस्कार. सुभेदार काळेवाड्यातील कागदपत्रांच्या मोठ्या संग्रहापैकी एक महत्त्वाचा कागद मोक्षपट हा सुद्धा एक पुरातन दस्तऐवजांपैकीच आहे. जवळपास 100 वर्ष पुरातन आहे आणि असं म्हटलं जातं, इथे वरती त्याची सगळी माहिती पण आलेली आहे, की ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांचे भावंड हा खेळ खेळत असत. तर मूळ ज्ञानेश्वर महाराजांनी शोध लावला असं म्हणायला हरकत नाही, असा हा खेळ आहे. आणि त्यामुळेच ज्ञानेश्वर महाराजांसारखी संत व्यक्ती काही लहानपण जरी असलं तरी सामान्य खेळ खेळणार नाही. तर जरी दिसायला ही सापशिडी आहे, मूळ सापशिडी हीच आहे आणि सापशिडीचा शोध भारतातला आणि तो सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांचा आहे. तर ही सापशिडी जी आहे ही अध्यात्म शिकवणारी सापशिडी आहे. इथे जर आपण बघितलं तर पंचभौतिक शारीर इथपासून सुरुवात होते आणि मग आपण सापशिडी जशी जशी खेळतो पुढे पुढे जातो तसं सुरुवात तामस, नरक पीक, दुःख, सुकृत, सत्कार्य, मधुर वक्तृत्व. म्हणजे सुरुवातीला अत्यंत गर्भावस्थेत जे म्हटलं जातं की कर्दमामध्ये असल्याप्रमाणे तामस अवस्थेत असल्याप्रमाणे गर्भ आहे आणि पुढे 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 तो एक एक गोष्ट शिकत जातो असंही घेता येतं. आणि एक एक घरच पुढे जातो असं नसल्यामुळे जसं तो जाईल तिथे येणारी साप किंवा शिडी ह्याच्यातून रोजच्या आयुष्यातला व्यवहार सुद्धा आणि अध्यात्म सुद्धा शिकलं जातं. जसं की इथे जर तो सुकृतवर आला तर तिथून डायरेक्टली शिडी मिळते सच्शील, सुशील सॉरी. जसं की इथे पुढे पुढे येत जर सद्वृत्तावरती व्यक्ती आली तर सद्वृत्तामधून येतो शरीर संस्कार. अशा ह्या गोष्टी इथे शिकवलेल्या आपल्याला बघायला मिळतात. जसं इथे 6व्या घरात सदुपदेशवर व्यक्ती आली तर सदुपदेशमधून येते श्रद्धा, श्रद्धेतून येतं भक्ती, भक्तीतून उपासना, उपासनेतून दृढ निश्चय आणि दृढ नियम आणि दृढ नियमातून कैलास आणि कैलासामधून थेट सच्चिदानंद पद. म्हणजे सदुपदेश मिळाला तर त्याचं अध्यात्मामध्ये महत्व किती, तर तो थेट आपल्याला मधली सगळ्या पायऱ्या सोडून अगदी सच्चिदानंद विनाश पदापर्यंत घेऊन जाऊ शकतो. तर अशा प्रकारे ह्याच्यातून अध्यात्म आपल्याला शिकायला बघायला मिळतं. मात्र हेच उलटं आपण बघू की अगदी 97व्या घरापर्यंत जाऊन व्यक्ती संग ह्या गोष्टीमध्ये अडकली तर त्याच्यातून काम, कामातून खाली क्रोध, क्रोधातून खाली महाव्याधी, बुद्धिविनाश, त्याच्यातून खाली आत्महत्या आणि त्याच्यातून खाली भूत. इतकी पदच्युती सुद्धा इतक्यावरती जाऊन होऊ शकते. असं हे